हॅलो फ्रेंड्स, यापूर्वी आपण संख्येचे प्रकार पाहिलेले आहेत. एकूण 14 प्रकार मी संख्येचे तुम्हाला सांगितलेले आहेत. तर त्यापैकीच आज आपण काही संख्या प्रकार इथे डिस्कस करणार आहोत. त्यातला पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्येलाच आपण नॅचरल नंबर असं सुद्धा म्हणतो. तर त्याची व्याख्या काय असेल पहा. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्या 1 पासून सुरू होतात व कधीही संपत नाहीत त्यांना आपण काय म्हणतो तर नैसर्गिक संख्या असे म्हणतो. किंवा याची दुसरी एक व्याख्या आपण करू शकतो की ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो त्यांनासुद्धा आपण नैसर्गिक संख्याच म्हणणार आहोत. कारण आपण कोणतीही गोष्ट काउंट करत असताना जनरली 1 पासून स्टार्ट करतो. सो याचं एक्झाम्पल काय असेल 1 2 3 4 5 असं आपण इनफायनाईट नंबर काउंट करू शकतो. तर याची सुरुवात 1 पासून होते. या उदाहरण म्हणून आपण इथे दिलेले आहे 1 2 3 4 5 6 7 10 100 1000 1 लाख असं अनंत नंबर्स आपण काय करू शकतो काउंट करू शकतो. नैसर्गिक संख्याला आपण n नी डिनोट करत असतो. कारण जस्ट बिकॉज आपण नैसर्गिक संख्या वापरून कोणतीही गोष्ट काउंट करतो म्हणून याला काय म्हणतो आपण मोज संख्या असं सुद्धा म्हणतो. नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या असे देखील म्हणतो. शून्य आणि ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. शून्य इथे आपण वापरत नाही किंवा कोणतीही ऋण संख्या देखील इथे नसते. शून्य व ऋण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. तर केवळ आणि केवळ धनसंख्यांनाच आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या. ज्या संख्या 1 पासून सुरुवात होतात त्यांना आपण काय म्हणतो नैसर्गिक संख्या असं म्हणतो. नैसर्गिक संख्यांची बेरीज व गुणाकार हा काय असतो नेहमी नैसर्गिक संख्याच असतो. तर आपण समजा 1 + 2 जर केलं तर आन्सर काय येईल 3 आणि 3 काय आहे नैसर्गिक संख्या. अशा कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर बेरीज तुम्ही केली तर ती काय असणार आहे नैसर्गिक संख्याच असणार आहे. किंवा नैसर्गिक संख्येचा गुणाकार केला जर तुम्ही 2 × 3 जर केलं 2 × 3 जर केलं तर आन्सर काय येईल 6 और 6. तर 6 काय आहे नैसर्गिक संख्याच आहे. तर अशा कोणत्याही 2 नैसर्गिक संख्येचा गुणाकार करा किंवा बेरीज करा ती काय असेल नेहमी नैसर्गिक संख्याच असेल. आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय असेल तर 1 असेल. तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण इथे सांगू शकत नाही कारण या संख्या ह्या अनंत आहेत. आपल्याला मोजता येणार नाहीत इतक्या आहेत. त्यामुळे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपण इथे सांगू शकतो पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपण सांगू शकत नाही. नेक्स्ट आपला संख्येचा प्रकार आहे पूर्ण संख्या. त्यालाच आपण काय म्हणणार आहोत होल नंबर असं म्हणणार आहोत. तर व्याख्या काय आहे पहा. ज्या संख्या 0 पासून सुरू होतात त्यांना पूर्ण संख्या म्हणतात व 0 व नैसर्गिक संख्यांचा समूह म्हणजेच पूर्ण संख्या होय. ज्या संख्या 0 पासून सुरुवात होतात आपण नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात असं सांगितलं होतं. तर पूर्ण संख्या ह्या 0 पासून सुरुवात होतात. आता याचं उदाहरण काय असेल तर 0 1 2 3 यानंतरच्या सगळ्या अनंत संख्या काय असतील पूर्ण संख्या असतील. सर्वात लहान पूर्ण संख्या काय असेल 0 असेल आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या आपण सांगू शकत नाही कारण या अनंतपर्यंत आपण मोजू शकतो. नेक्स्ट प्रकार आहे पूर्णांक संख्या. याला आपण इंटिजर असं म्हणतो आणि कॅपिटल I या लेटरने आपण पूर्णांक संख्या डिनोट करत असतो. तर याची व्याख्या काय येईल पहा. 0 सर्व धन व ऋण संख्या. संख्या रेषेवरील सर्वच संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. 0 सर्व धन व ऋण संख्या म्हणजे यामध्ये नैसर्गिक संख्या पण आल्या आणि पूर्ण संख्या पण आल्या. त्या व्यतिरिक्त ऋण संख्या देखील आपण यामध्ये समाविष्ट करतो. तर या संख्या रेषेवरील जितक्या संख्या असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड 0 त्या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहोत पूर्णांक संख्या असं म्हणणार आहोत. याची दुसरी व्याख्या आपण काय करू शकतो पहा. ज्या संख्यांची किंमत पूर्ण असते तिला पूर्णांक संख्या म्हणतात. ज्या संख्यांची किंमत ही काय असते पूर्ण असते तिला आपण पूर्णांक संख्या असं म्हणतो. उदाहरण जर ऋण संख्यांचं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण घेऊ शकता
1 -2 -3 शून्य तर इन्क्लूड आहेच, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह संख्या 1 2 3 अशा इन्फायनाईट मायनस आणि इन्फायनाईट प्लस संख्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह संख्या इथे आपण घेऊ शकतो उदाहरण म्हणून. तर सर्वात मोठी आणि सर्वात लहान पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येणार नाही, कारण मोठी संख्या पूर्णांक संख्या ही 1 पासून सुरू होईल तर ती अनंतापर्यंत जाईल आणि ऋण संख्या ही -1 पासून ते अनंतापर्यंत असेल. धन व ऋण संख्यांचा यात समावेश होतो. पूर्णांक संख्यामध्ये धनसंख्या देखील असतात आणि ऋण संख्या देखील असतात. पॉझिटिव्ह नंबरसुद्धा असतात आणि निगेटिव्ह नंबरसुद्धा असतात, इन्क्लुडिंग 0. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असेल -1. आपल्याला माहीत आहे मायनस चिन्ह एखाद्या संख्येला जर लागलं तर ती संख्या ही लहान लहान होत जाते. तर यामध्ये सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती असेल तर -1 असेल. त्याच्यानंतर -2 हा -1 पेक्षा काय असेल, लहान असेल. -3 हा -2 पेक्षा -1 पेक्षा काय असेल, लहान असेल. तर अशा पद्धतीनं जशी संख्या वाढत जाईल तसं तसं ती ऋण पूर्णांक संख्या याची किंमत ही काय होत जात असते, कमी होत जात असते. त्यामुळं -1 ही काय असेल, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या असेल. तर सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या आपण सांगू शकत नाही. त्यानंतर 0 अर्थात 0ला चिन्ह नसतं. 0 हा पॉझिटिव्हही नसतो आणि निगेटिव्हही नसतो. आजच्या या व्हिडिओमध्ये इतकेच. यानंतरचे संख्या प्रकार आपण पुढील भागामध्ये पाहूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा अधिक विद्यार्थ्यापर्यंत, जेणेकरून की त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओज भेटत जातील. थँक्यू.